वेळी कळू उडतही जनन देखवे डोळा येतो कळवळा म्हणून या संत शिरोमणी सावता महाराज आणि संत शिरोमणी नामदेव महाराज यांच्या संजीवन समाधी सोहळ्याच्या निमित्तानं हा उत्सव या ठिकाणी संपन्न केला. काय झाले, पत्रिकेवर 9 ते 11 टाकलं, लोकांचा गोंधळ व्हायला आणि पुन्हा एक तर उशिरा त्याच्यावर टाकून देत जा की लवकर सुरू होणार आहे म्हणून, नाहीतर मग लोकांचा गोंधळ होतो. आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित राहत आहात. सर्वांना विनम्र भावाने अभिवादन. आपल्याकडे जागेची अडचण नाही तर किती मोठा सप्ताह होईल बाहेर जर काढला तर, बरोबर आहे का नाही. अतिशय सुंदर हा उत्सव आपण संपन्न करत आहात. आपल्याला मनापासून धन्यवाद. झालेली सेवा सावता महाराजांच्या चरणी विनम्र भावाने अभिवादन करतो. माझे गुरु आचार्य ज्ञानेश भक्त अर्जुनजी महाराज लाड गुरुजी शांतीब्रह्म पांडव महाराज मुंडे यांच्या चरणावर विनम्र भावाने अभिवादन करतो. भरत महाराजांसाठी विशेष एकदा जोरदार टाळ्या वाजवा. त्यांची उपस्थिती आणि ही जोड म्हणजे महाराष्ट्रातली प्रसिद्ध जोड आहे. या दोघांसाठी एकदा जोरदार टाळ्या सर्वांनी वाजवा. अतिशय सुंदर गायनाची साथ त्यांनी केली. नाना तर आपले गावातलेच आहेत आणि आमच्यासाठी त्यांचं जीवन आदर्शवत आहे. लहानपणापासून आम्हाला त्यांनी बघत आलेले, त्यामुळं त्यांच्या चरणी मी माझा माथा नतमस्तक करतो. आपल्या सगळ्यांना धन्यवाद देतो. परिसरातून आलेल्या सगळ्या मंडळीला मी म्हणा, आता माझा स्वभाव नाही, हे दादा आले, नाना आले, बाबा आले, त्यांना धन्यवाद, हे यातले मला येतच नाही. ते सगळेजण आलात, तुम्हाला सगळ्याला धन्यवाद. तुम्ही काही माझ्या उपकार करण्यासाठी आला नाही, तुम्हाला चांगला ऐकू वाटलं आलात, मग काही समज नाही काय नाही. मी तसं नाही, येतच नाही. त्यांचा त्या माझ्याच कीर्तनला आले तर माझ्यावर लईच प्रेम आहे, रोजच असते ते तुझ्यावर प्रेम आहे असं काही नाही. मला येत बी नाही काहीच नाही. त्यामुळे तुम्ही आलात, तुम्हाला तो आणि मला मग काय फायदा आहे त्याच्यात. तुम्ही आलात, ते 4 नामं तुमच्या कानावर पडले, त्याचं पुण्य देव तुम्हाला देणार आहे. फायदा माझा काय, कीर्तन काय लई चोंबाळीत नाही बसलं पाहिजे. लक्षात आलं का नाही. मी आला, तुमचं बरं झालं, तुम्हाला मनापासून हा आयोजकांनी तुमचं कौतुक करावं. तुम्ही आल्यामुळे शोभा आली बा, बरोबर आहे का नाही. सगळ्यांना मनापासून धन्यवाद. काही चुकलं असलं तर तुमच्या बुद्धीचा दोष आहे, मी बरोबर सांगितलं. माझं काही चुकत नाही, मी काय बरोबर सांगितलं. लई चुकीचं वाटलं असेल आपली बुद्धी तपासून घ्यायची. नाही महाराज असं कसं बोलले असतील, तुम्ही विचार तेवढे हलकट त्यामुळे चुकीचं वाटायला लागले. उद्या जर कोणी म्हणलं नाही हे महाराजा शब्द चुकला, समजायचं ती बुद्धी भ्रष्ट झाली, चढायला लागलाय म्हणायचं, बाकी काही नाही. लक्षात आलं की नाही. म्हणून माणसं मळके असावं पण जळके नसावं. लक्षात आलं का नाही. सर्वांना धन्यवाद. आपल्या सर्वांचे नमस्तक होतो. माझ्या वाणी विराम विठ्ठल जय. संत शिरोमणी नामदेव महाराज तथा संत शिरोमणी सावता महाराज या दोन्ही संतांच्या अखंड समाधी संजीवन सोहळ्याच्या निमित्ताने सुरू असणारा हा ज्ञानयज्ञ सोहळा, याच्यातील आज ही 4थ्या दिवसाची कीर्तन सेवा. खरं तर महाराजांना महाराष्ट्र विनोदाचार्य म्हणतो, पण मला असं वाटतं की आज विनोदाचार्य नाही तर आज सिद्धांताचार्य म्हणावं लागेल. कारण की गोड गोड सिद्धांत महाराजांनी सांगितले. आणि संत जीवनामध्ये कशासाठी येतात, प्रत्येक जातीमध्ये कसे कसे येतात, आणि परमार्थ जातीवादासाठी नसावा तर परमार्थ अंतःकरण स्वच्छ करण्यासाठी असावा, असे गोड सिद्धांत मांडले. म्हणून सिद्धांताचार्य असं मला वाटते. आजपासून त्यांना सिद्धांताचार्य आपण म्हणत जाऊ. गोड सिद्धांत महाराजांनी सांगितले आणि आमच्या विनंतीला मान देऊन इथे आले. महाराजांना फोन केला. बरेच लोक महाराजांना बदनाम करतात की या महाराजांनी याचं पाकिट वापस दिलं, त्या महाराजांनी त्याचं पाकिट वापस दिलं. महाराजांना फोन केला, म्हणले महाराज बाबा या परिसरामध्ये आपल्या बीड जिल्ह्यात मी कुठंच पैसे ठरवित नाही. आणि वस्तुस्थिती आहे, आमच्या पिंपळगावला आपण गेल्या वर्षी तारीख घेतली, काय द्यायची ती द्या. विनाकारण माणसं बदनाम करतात की याने पैसे वापस दिले, 1000 रुपयासाठी गाडी वापस आणली आणि 2000साठी इथून वापस आणली. असं कुठंच नाही बाबासाहेब, अजिबात नाही असं.
म्हणून बाळासाहेब कुठंच नाही. बरेच महाराज लोक आहेत आणि महाराजांनी सांगितलं की मी बऱ्याच सेवा फुकट केल्यात. आमच्या बाळासाहेबाच्या तर आम्ही 4-5 जण असून तिथंच कीर्तन केलं महाराजांनी. म्हणजे एवढं गोड स्वभाव आहे आणि अगदी कमी वयामध्ये चांगलं महाराजांनी त्या ठिकाणी चिंतन आपल्यासमोर मांडलं. त्यांना आपल्या या सत्ता कमिटीच्या वतीने कोटी कोटी दंडवत ऋण व्यक्त करतो. आणि खरंच असं वाटतं की आजचा हा सप्ताह दिंडोरीमध्ये माळी गल्लीत नाही तर एखाद्या संस्थानला शोभेल, एखाद्या चांगल्या संस्थांच्या ठिकाणी सप्ताह आहे काय की असं वातावरण आज या ठिकाणी निर्माण झालं. अतिशय गोड. आपल्याला प्रत्येक कीर्तनकार आतापर्यंत 4ही कीर्तनामध्ये प्रत्येक कीर्तनकार एवढंच सांगून गेला की हा सप्ताह पटांगणाला पाहिजे होता, आणखी वाढला असता. प्रत्येक कीर्तनकार 4-4 जणांनी आपलं असंच सांगितलंय. आणि या कीर्तनाची खरी शोभा आमच्या वारकरी शिक्षण संस्थेचे सर्व विद्यार्थी, सुशन महाराज, आदरणीय नाना आहेत. ही डाके कंपनी, सुग्रीव महाराज डाके आणि त्यांचे छोटे बंधू सुमंत महाराज डाके, आज मी मुद्दाम बोलून घेतलं. आणि खरंच आपल्या या सत्ताची शोभा आदरणीय अण्णा भरत अण्णा सहज फोन केला, अण्णा यावं लागतंय. ते म्हणजे अण्णाने अण्णाला बोलवल्यानंतर नक्की आलंच पाहिजे. ते म्हणले अण्णाने अण्णाला बोलवल्यानंतर नक्की आलंच पाहिजे. अण्णाचे सुद्धा कोटी कोटी ऋण व्यक्त करतो. सर्व परिसरातील चाडगाव असेल, धैपळ असेल, इकडे संगम असेल, जवळा असेल, धिंद्रोड असेल, नाकलगाव, पिंपळगाव असतील, सर्वच परिसरातले आज 4-4, 5-5, 10-10 माणसं प्रत्येक गावातले कमीत कमी आलेले आहेत. सर्वांना त्या ठिकाणी नतमस्तक होतो. आजच्या या कीर्तन सेवेचे जे यजमान होते ते आदरणीय महादेव रामभाऊ कटारे सर, त्यांनाही कोटी कोटी दंडवत धन्यवाद. आजचे अन्नदाते होते सचिन रंगनाथ साखरे सकाळी आणि संध्याकाळी भीमराव जयराम वाघ. त्याचबरोबर उद्या सर्व कार्यक्रम व्यवस्थित वेळेमध्ये होतील. उद्या संध्याकाळी 8 ते 10 या वेळेमध्ये हरिभक्त पारायण स्वामी मनीषानंद चैतन्य महाराज 1008 मानवत रोडी संस्थान यांचे पटशिष्य श्री हरिभक्त पारायण विश्रुत चैतन्य स्वामी 1008 यांचं हरिकीर्तन होईल. हे कीर्तन अतिशय गोड आणि चांगलं होणार आहे. उद्या कीर्तनाचे यजमान आहेत संजय सकारामजी बारवकर सर. उद्याचे जे अन्नदाते आहेत ते सकाळी किसन गोविंदराव सातव आणि संध्याकाळी शिवहरी रामकिसन कटारे आहेत. यानंतर चहा घेतल्याशिवाय कोणी जायचं नाही. भोजन होईल.